नमस्कार प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आपल्या सोप्या भाषेत या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवर मानसिक आरोग्य म्हणजेच मेंटल हेल्थ या विषयावर संपूर्ण माहिती देणारी सिरीज स्टार्ट करतो आहोत. यामध्ये आपण मानसिक आरोग्य विषय जाणून घेणार आहोत, ज्यावर आपली वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आणि आर्थिक म्हणजेच अख्खं आयुष्य अवलंबून आहे. तर चला सुरुवात करूया या आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओची. तर मित्रांनो, मानसिक आरोग्य म्हणजेच आपली मेंटल हेल्थ विषय बोलायचं झालं तर लगेच आपल्या ओठी नेहमीचे आपल्या अनुभवातले आणि माहितीतले शब्द येतात, जसं की टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन आणि इतर शब्द. तुमची माहिती आणि अनुभव बरोबर आहे, तरी पण मित्रांनो, मानसिक आरोग्य विषय फक्त या शब्दापुरता मर्यादित नाही. मानसिक आरोग्य समजून घेण्याआधी आपल्याला आरोग्य म्हणजे नक्की काय असते हे समजून घेणं आवश्यक आहे. तर तुम्हा सर्वांसाठी एक प्रश्न आहे की नक्की आरोग्य चांगले असणे किंवा व्यक्ती हेल्दी असणे म्हणजे काय असते? तर तुम्ही सर्व 1 मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा. तुम्ही तुमचे उत्तर कमेंट पण करू शकता. बरं, तर मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे काही कॉमन उत्तर असू शकतात. 1. कोणताही आजार नसणे. 2. आपली शरीरयष्टी छान चुस्त दुरुस्त असणे. 3. मनावर कसलाही ताणतणाव नसणे आणि इतर. मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO च्या आरोग्याची परिभाषेला सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, व्यक्ती हेल्दी किंवा आरोग्यवान असणे म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित असणे आणि कोणताही आजार नसणे इतकंच नव्हे, तर ती व्यक्ती मानसिक आणि सामाजिकरित्या सुद्धा स्वस्थ असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचा आहार आणि शारीरिक व्यायामाची तर नियमित काळजी घ्यायची आहेच, सोबतच तुमच्या आयुष्यात मानसिक आणि सामाजिक समतोलाची अवस्था असणे देखील गरजेचं आहे. आता प्रश्न येतो की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समतोलाची अवस्था म्हणजे काय? मित्रांनो, सोप्या शब्दात मानसिक आरोग्याच्या परिभाषेला आपण असं म्हणू शकतो की आपल्या मनाचे आरोग्य आणि मनाची स्थिती, अर्थातच आपल्या मेंदूतील विचार, निर्णय, संवाद, भावना आणि आदीची क्षमता आणि कार्यप्रणाली सुव्यवस्थित असणे. मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे, ज्याला समजून घेणे यासाठी महत्त्वाचे आहे कारण ते प्रत्यक्षरित्या आपल्या नातेसंबंध योग्यरित्या जोपासण्यासाठी, समाजामध्ये व्यवस्थितपणे वावरताना, संवाद व्यवहार करताना, आपल्या व्यावसायिक यशासाठी, आर्थिक विकासासाठी आणि आयुष्यातील समृद्धीसाठी महत्त्वाचं ठरते. एक स्वस्थ मानसिक स्थिती जर नसली तर आयुष्य अपूर्ण आणि एका अर्थाने योग्य मार्गावर नसते. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुव्यवस्थित असलं की सामाजिक सहभाग, योगदान, व्यवहार पण सुरळीत होतात. आपण मानसिक आरोग्याची परिभाषा समजून घेताना बघितलं की अप्रत्यक्षरित्या आपला सामाजिक समतोल बहुतांशी आपल्या मानसिक आरोग्यावर अवलंबून आहेच. तर आपण सगळे हेल्दी म्हणजेच आरोग्यवान आहात ना? मला विश्वास आहे आपण सर्व आपल्या आरोग्य आणि त्यातही मानसिक आरोग्याबद्दल नक्की गंभीर आहोत आणि आपण आरोग्याशी निगडीत सर्व माहिती नियमित बघतो आणि अशा प्रकारे आरोग्यवान म्हणजे हेल्दी असण्याचा अर्थ काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे, ज्यामध्ये मानसिक आरोग्य का आणि कशा प्रकारे महत्त्वाचं आहे हे आपल्याला आज पटले. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच सोप्या भाषेत मानसिक आरोग्याविषयी संपूर्ण माहिती समजून घेऊ आणि एक सुखी, आनंदी आणि समृद्ध आयुष्य जगूया. तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सोप्या भाषेत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी.